जय शिवराय मित्रांनो, आज आहे 22 तारीख आणि आजच्या 22 तारखेला सुद्धा 22 एप्रिलला सुद्धा अनेक ठिकाणी वातावरण सक्रिय होणार आहे। तुम्हाला तसे मंत्रालयाकडनं मेसेज आले असतील की अमुक अमुक भागांना विजांचा कडकडाट होईल, पण तशाच पद्धतीनं आजही काही ठिकाणी मोजक्या भागांमध्ये पाऊस होणार आहे। तर ती परिस्थिती जाणून घेऊयात। आज सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव इथे हुबळी वगैरे भागांमध्ये पाऊस स्थानिक लेवलचा असेल। पावसाची व्याप्ती आपण पहिल्या दिवशीच सांगितलेली आहे 15 दिवस अगोदरच की 25%च आहे। म्हणजे काही जिल्ह्यांना ती मोजक्या स्वरूपामध्ये तर काही ठिकाणी अवकाळी स्वरूपामध्ये कशा प्रकारे बसेल हे आज मॅपच्या साहाय्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय। आजची 22 एप्रिल जी आहे ही 22 एप्रिल अनेक ठिकाणी म्हणजे पंढरपूरमध्ये मोजक्या ठिकाणी, सोलापूर सांगलीमध्ये मोजक्या ठिकाणी, बेळगाव मात्र बाळाकोट हा जो काही परिसर आहे, विजयपुरा, बसव कल्याण हा जो काही परिसर आहे, इथे अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे। शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय बेळगाव विशेष करून। आणि आता आपण खालच्याच साईडला थोडं लक्ष देणार आहे कारण की इकडे तर नुसतं भुंकाभुंकीच चालू आहे काही जणांची। ठीक आहे, चालतंय, काही अडचण नाहीये। आपल्याला फक्त एक काम करायचं, जी सेवा कुठल्याही कंपनीचे पैसे न घेता जे सेवा देण्याचं काम करायचं ते मी करतो आहे। पण जूनमध्ये एक विनंती आहे, जर तुम्ही सगळ्यांनी हे काम करत सुटले निगेटिव्ह कमेंटचे, तर मी जूनमध्ये सपशेल ह्या गोष्टी बंद करतोय। कारण की ऍप्लिकेशनला मी पेमेंट भरणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलंय, पण ज्या सामान्य शेतकऱ्यांना ज्यांचा कांदा, हळद वगैरे उघड्यावरती पडलाय त्यांना सतर्क करणं गरजेचं आहे। तुमच्या त्या शासकीय हवामान तज्ञांचा मेसेज जो आहे ना, तो पाऊस पडल्याच्या नंतर एक दिवसाने किंवा दुसऱ्या दिवशी किंवा पाऊस यायचा असला की चालू असताना मेसेज येतोय, पण आम्ही ह्या गोष्टी अगोदर सांगतोय। हे तुमच्या सतर्कतेसाठी सांगतोय। लाखो करोडो रुपयांचा माल शेतकऱ्यांचा शेतामध्ये पडलेला असतो किंवा जनावर असतात, विजांचा धोका किती असतोय, पाऊस पडल्याला हरकत नाही, पण मेघगर्जनेसह वादळी वारे सुद्धा सुटत असतात। यामुळे तुम्हाला सतर्क करतोय। तुमची लेकरं बाळ घरामध्ये वाट बघत आहे, यासाठी तुम्हाला दुर्लक्षित करतोय। 4-5 बांडगुळ येतात, निगेटिव्ह कमेंट करतात, तितक्या पुरतं तितकं मर्यादित नाही। तुमच्याकडे पाहून शेतकऱ्यांना वेटीस कधीच धरणार नाही, पण जर हे वाढत चाललं तर मला नाईलाजाने ह्या गोष्टी बंद देखील कराव्या लागतील। तर 22 तारखेबद्दल आणखी स्पष्टता सांगतोय की अहिल्यानगरचा हा जो काही मी डार्क केलेला भाग आहे ते आहे अहिल्यानगरचा पश्चिम भाग आहे। पुण्यामध्ये सर्वदूर नाहीये, सातारा बऱ्याच ठिकाणी आहे, सांगली बऱ्याच ठिकाणी आहे, सोलापूर आहे। पण कर्नाटकची ही जी काही दक्षिण बाजू आहे, ह्या बाजूंमुळे लातूर, नांदेडकर याचा प्रभाव असणार आहे। परभणीमध्ये मोजक्या ठिकाणी माजलगाव वगैरे आहे। जो काही जळगाव वगैरे हा भाग आहे, ह्या भागाची व्याप्ती बिलकुल 1% एवढी आहे। 2-3% भागामध्ये 10-12 गावांना पाऊस होईल। पण ही जे काही परभणीपासून दक्षिणेकडील भाग आहे, लातूर, सोलापूर, पंढरपूर वगैरे, इथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-50 गावांना हा पाऊस होईल। आता ह्या भाषेतच समजून सांगेल। ठीक आहे, सांगलीचं सांगायचं झालं तर सांगलीमध्ये 70 ते 80 गावांना हा पाऊस होऊ शकतो, बाकीच्या गावांचा अंदाज मी देतच नाहीये। ठीक आहे, या पलीकडे बेळगाव वगैरे भाग आहे ना, तर बाळाकोट, बेळगाव, विजयपुरा वगैरे हे जे काही परिसर आहेत, ह्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आज विजांच्या रडारवरती आहे। अनेक ठिकाणी विजा असतील, मॉडेलनुसार जर आपण पाहिलं तर अजूनही बारकाईने सांगायचं झालं तर विजा हुबळीपासून, बेळगावपासून ते बसव कल्याणपर्यंत, विजयपुरापर्यंत अनेक ठिकाणी विजांचे धोके तयार झालेले आहेत। आजची गरमीची लेवल, उष्णतेमध्ये होणारा गारपिटीचा प्रादुर्भाव तुमच्या भागांना आहे। आणि पाऊस आता काय करणार आहे, थोडा पाण्याच्या थेंबाची जाडी देखील आहे। ह्युमिडिटीचा प्लस पॉईंट जो आपण लक्षात घेतलाय, त्या प्लस पॉईंटनुसार देखील ह्युमिडिटीमुळे पाण्याची जी काही जाडी आहे ती तुमच्या भागांमध्ये वाढणार आहे। एक्झॅक्टली हा दक्षिण एरिया हा पाण्याच्या रडारवरती जास्त आहे। त्यामुळे सोलापूर आणि लातूर, बीड भाग सुद्धा रात्रीच्या वेळेला इथे सतर्क राहायचे। ज्यावेळेस सूर्य चंद्र दिसत असताना सुद्धा रात्रीच्या वेळेला चंद्र तुम्हाला दिसतोय आणि लगेच पाऊस देखील येतोय, असं घनसावंगीचं कालचं चित्र होतं। 21 तारखेचं घनसावंगी, आष्टी वगैरे पट्ट्यामध्ये पाऊस झालाय। तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचा आहे ना उघड्यावरती माल लाखो रुपयांचा, तो झाकून ठेवा, काही बिघडत नाही, थोडी मेहनत जाईल, पण ह्या कमेंटकडे पाहून तुम्ही दुर्लक्षित करू नका। ज्यांना पटतं त्यांनी फॉलो करा आणि ज्यांना नाही पटत त्यांनी अनफॉलो करून निघून जा। मी पेमेंटसाठी ह्या गोष्टी करत नाहीये। आता हे वातावरण किती दिवस राहील हे देखील लक्ष घ्या। आजची जरी 22 तारीख धरली तर हे वातावरण चक्क 28 पर्यंत तरी कायम राहणार आहे। मधल्या काळामध्ये थोडा प्रभाव कमी होईल, 23ला, 23ला, 24ला कमी होईल। परत 25 पासून हे जे वातावरण आहे हे परत ह्याच भागाकडनं एरिया कव्हर करत येईल। व्याप्ती तीच आहे, 10-20% एवढीच व्याप्ती आहे। फक्त ज्यांचा नुकसान होईल यासाठी हा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्या पलीकडे जाऊन सांगतो, परत राज्यामध्ये 15 आणि 16 मेला पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे। तो पाऊस याच्यापेक्षा दुप्पट राहू शकतो, त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात, तेही आपल्या ऍप्लिकेशनच्या आजच्या लाईव्हमध्ये। जय शिवराय, धन्यवाद।